नेहमीच कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे आणि ज्यांचं माझ्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, ते माझे आणि आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा आशीर्वाद, यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत नाही. तर मी त्यांना विनंती करतो की तुम्ही या चित्रपटाला आणि आम्हा सगळ्या कलाकारांना आशीर्वाद द्यावा, शुभेच्छा द्याव्या. सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर भाग 2 आपण धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 1 केला होता, आता 2 करतो. त्याच्या पोस्टर लॉन्चसाठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी देओलजी, आपले सचिन पिळगावकरजी, महेश कोठारेजी आणि दिघे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या शिल्पी गाडे, जीचे आपले उमेश बन्सल, जानोलकरजी, मंगेश देसाई आहे, त्याची टीम सगळी आहे. सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आजच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग 2 ला खूप खूप शुभेच्छा देतो. मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा 2022 ला आपण केला. मंगेशने आणि त्याची टीम, प्रवीण तरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती. मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे. आता आनंद दिघे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे. कारण धर्मवीर आनंद दिघे साहेब माझे गुरुवर्य, त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली, शिकलो, वाढलो आणि राजकारणाचे, समाजकारणाचे धडे घेतले. त्यांची कार्यपद्धती पाहिली मी. मैं आपको कहा था जब थोड़े समय में एक बार हम समय में बैठेंगे तो बताऊंगा उनके बारे में, पूरे जीवन के बारे में. कुठली राज्य सत्ता नसताना, कुठलंही सत्तेचं पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक असं अढळ स्थान निर्माण केलं होतं की आनंद दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता. कुणाचंही सुखदुःख असू द्या, कुणाचं कौटुंबिक असू द्या, कुणाचा शाळेचा प्रवेश असू द्या, कुणाचा हॉस्पिटलचा उपचार असू द्या, अगदी मोठमोठी कामं जे सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता, जो आखरी रस्ता कहते हैं, वो आखरी रस्ता धर्मवीर आनंद दिघे साहब का आनंद आश्रम था. सगळीकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोचायचा, परंतु रडवेला चेहरा, दुःखी चेहरा घेऊन जाणारा माणूस पुन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिले. आखिरी रेलवे पकड़ के, ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की पहली ट्रेन पकड़ के जाते थे. आखिरी ट्रेन कितने बजे होता है बंद? 1 बजे, 12:30 1 बजे बंद होता है और सुबह पहली ट्रेन पकड़ के जाते थे. इतना समय देते थे लोगों को, इतका वेळ ते लोकांना द्यायचे आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करायचो. कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता की आनंद दिघे साहेबांबरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय.
हमें भी बहुत गर्व था, अभिमान था कि ऐसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनता ने उनको सर आंखों पे उठाकर रखा है। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द परवलीचा अंतिम शब्द, आदेश आला की मग काय कुठलाच विचार नाही, फायनल तो शब्द पूर्ण करतो, हे आम्ही पाहिलंय. आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं त्यांच्यात. आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा सर्वसामान्य लोकांसाठी होता, जनतेसाठी होता, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता. त्यांचं काहीच वैयक्तिक काही नव्हतं. त्यांचं बँकेत खातं पण नव्हतं प्रसाद. आणि असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं. आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले. हा दुःखद प्रसंग पचवण्यासारखा नाही, न पचणार आहे. आज एकही क्षण असं जात नाही की आनंद दिघे साहेबांची आठवण होत नाही. प्रत्येक पावलोपावली दिघे साहेबांची आठवण येते. ते त्यांचे शब्द, अरे एकनाथ, आजही कानावर पडल्यासारखे वाटतात. आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा. मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो. कारण मला जी संधी मिळाली आहे या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याची, याच्या मागे आनंद दिघे साहेबांचे आशीर्वाद आहेत, प्रेरणा आहे, ऊर्जा आहे. बाळासाहेबांचे जसे आशीर्वाद होते. आणि मी एकच सांगेन की त्यांचं जीवन, त्यांचा जीवनपट एका सिनेमामध्ये उलगडू शकत नाही, लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि म्हणून पहिला जो सिनेमा काढल्यानंतर लोक म्हणाले पुढं काय, पहले सिनेमा फिल्म निकालने के बाद आगे क्या, म्हणजे आगे आगे देखो होता है क्या. कारण त्यांचं जीवन, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेला संघर्ष आणि सर्वसामान्यांसाठी दिलेला लढा, म्हणजे सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी अगदी टोकाचा निर्णय घेणारे आनंद दिघे साहेब आम्ही पाहिले आणि चित्रपटात देखील आपण अनुभवले. या महाराष्ट्रामध्येच नाही, देशभरात, जगभरामध्ये पहला सिनेमा पोचला. मुझे लोग कहते थे हिंदी में क्यों नहीं किए, वो गुजरात में, उत्तर प्रदेश में, इधर वहां से सब जगह से. हम लोग हिंदी कर रहे हैं अभी. हाँ सर, हिंदी में कर रहे हैं. धन्यवाद आपको. आणि मग पब्लिकच्या मागणीनुसार हा धर्मवीर पार्ट 2 आज पोस्टर लॉन्च झालाय, लवकरच तो रिलीज होईल. मी प्रसाद ओक यांना मनापासून धन्यवाद देईन यासाठी की त्यांनी कधी आनंद दिघे साहेबांना भेटले नव्हते, कधी त्यांनी दिघे साहेबांना बघितलं नव्हतं, कधी दिघे साहेबांशी ते बोलले नव्हते. प्रसाद बरोबर आहे. परंतु दिघे साहेबांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांच्या बरोबर बोलून ते कसे चालायचे, कसे बोलायचे, कसे लोकांबरोबर वागायचे, त्यांची प्रत्येक जी काही आपण म्हणतो स्टाईल ही करणं म्हणजे अतिशय अवघड काम आहे. एकदा आपल्या कुठल्या हॉटेलमध्ये आपला कार्यक्रम होता रे मंगेश, ब्लू सी मध्ये अंधार होता आणि प्रसाद समोरून आल्यानंतर मला वाटलं दिघे साहेबच आले. मी ते माझं काय मला माहितच नाही, मी त्यांच्या पायालाच हात लावला. एवढ्या हुबेहूब दिघे साहेब त्यांची भूमिका केली.
आणि एकनाथ शिंदेचा सुरुवातीचा काळ लोकांना, एकनाथ शिंदे आता म्हणजे आताच एकनाथ शिंदे माहिती आहे, पण पूर्वी एकनाथ शिंदे कसा होता, काय करत होता लोकांसाठी, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, ते क्षितिजने दाखवलं. त्याचंही मी मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे हा जो काही सिनेमा होतोय हा पण 2022ला पण सुपरहिट झाला. सर्व अवॉर्ड त्याला मिळाले, प्रसादला मिळाले, कलाकारांना मिळाले. झीने देखील खूप मदत केली आपल्या या सिनेमाला. आताही ते सोबत आहे, त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. आणि दिघे साहेबांचं काम असं होतं, कुछ ऐसे लोग होते हैं कि उनके जाने के बावजूद भी उनका काम अमर होता है. आनंद दिघे साहेबांच्या संदर्भामध्ये मला आनंद चित्रपटातला एक डायलॉग आठवतो. आनंद मरते नहीं, आनंद मरा नहीं करते. ये डायलॉग्स उनके लिए एकदम फिट है, क्योंकि उन्होंने इतने लोगों को आनंद दिया है, उनका जीवन आनंदमय किया है, त्यांचं जीवन आनंदी केले. आज लाखों लोगों के घर में दिघे साहब का फोटो है. जैसे भगवान का फोटो लगाते वैसे उनका फोटो लगा, क्योंकि कई जीवन बर्बाद होते होते उन्होंने बचाया है. किती असे कुटुंब आहेत की त्यांचं जीवन उद्ध्वस्त होत असताना त्यांनी दिघे साहेबांकडे गेले आणि ते वाचले. त्यामुळे दिघे साहेब त्यांच्यासाठी तर देवापेक्षा कमी होऊ शकत नाही. आणि म्हणून दिघे साहेबांचं कार्य जे आहे या चित्रपटातून अजरामर होत आहे. पार्ट 2 मधून अजरामर होईल. दिघे साहेब काय आहे ते देशातल्या, महाराष्ट्रातल्या, जगभरातल्या लोकांना कळेल. आणि त्यांच्या कामातून एक तरुणांना देखील आणि या जनतेतल्या प्रत्येक नागरिकाला प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल. कारण त्यांनी अन्यायाविरुद्धच लढलेले आहेत. जिथं अन्याय होतो तिथे आनंद दिघे साहेब पुढे येतात. मग जात पात धर्म कधी पाहिला नाही त्यांनी. आणि म्हणून मी आजच्या या धर्मवीर पार्ट 2च्या पोस्टर लॉन्चला शुभेच्छा देतो. मंगेश देसाई, प्रवीण तरडे आणि प्रसाद आहे, क्षितिज आहे, सर्व टीमला, जीच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो. आप यहाँ पर आए, आपका भी शुक्रिया अदा करता हूँ मैं. आप भी फिल्म देखिए, आपको बहुत मजा आएगा. क्योंकि फिल्म और उनका काम ही ऐसा है. और फिल्म में जो सच्चाई है उसी पर आधारित ये फिल्म बनाई है. जो सच है, जो दिघे साहब ने किया है, वही इस फिल्म में दिखाया है. सब कुछ नहीं दिखा सकते इसमें. कुछ ऐसी चीजें हैं जो ऐसी है मुझे मालूम है. लेकिन इतना बताऊंगा मैं कि मेरे इस मुख्यमंत्री के जो जिम्मेदारी जो मिली है उसमें आनंद दिघे साहब को बहुत ही बड़ा रोल है, बड़ी प्रेरणा है उनकी. और उनके आदर्शों पर चलने की कोशिश, मैं उतना तो काम नहीं कर पाऊंगा उन्होंने जितना किया, लेकिन मैं उनके पद चिन्हों पर चलने की कोशिश जरूर कर रहा हूं. तेवढं काम मी नाही करू शकत, कारण त्यांचं व्यक्तिमत्व एवढं उत्तुंग होतं. पण मी त्यांनी दाखवलेल्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न नक्की करेन आणि ते मी करतोय प्रयत्न. आणि याचं समाधान मला आहे. आणि महाराष्ट्रातल्या
जनतेने आज मला संधी जी दिलेली आहे, आज 2 वर्ष होत आहेत सरकारला. तुम्ही मगाशी म्हणालात कोस्टल रोड, आज कोस्टल रोड घ्या, अटल सेतू घ्या, MTHL 2 तास लागायचे, आज तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये मुंबईतून रायगडमध्ये पोहोचा. रायगड मधून मुंबई गोवा रोड कनेक्ट होईल, मुंबई पुणे रोड कनेक्ट होईल. आज कोस्टल रोड जिथे तासभर पाऊण तास लागत होता, तिथे 5-6 मिनिटांमध्ये आपण पोहोचतो. आता पुढे आम्ही त्याला सीलिंकला जोडतोय. आणि हा रोड जो आहे वारसोवा पर्यंत नेतोय, वर्सोव्यावरून विरार पर्यंत नेतोय. विरार 2 तासाचं अंतर, 3 तासाचं अंतर फक्त 40 मिनिटांमध्ये, 40 मिनिट्स में यहाँ से विरार. नवी मुंबई में एयरपोर्ट बन रहा है. अटल सेतु आप देखे गए आप? अटल सेतु से देखिए बहुत, और उसको हमने बहुत ही पर्यावरण पूरक बनाया है, प्रो एनवायरमेंट है. वो फ्लेमिंगो भी एक भी नहीं भागा, डबल फ्लेमिंगो जमा हो गया. इसका भी ध्यान रखा हमने, पत्रकार लोग उसके साक्षीदार है, गवाह है ना बाबा. फ्लेमिंगो उधर अभी भी. तो कोई भी डेवलपमेंट करते समय हमने पूरा पर्यावरण का ख्याल रखा है. पर्यावरणाचं आम्ही लक्ष ठेवलंय. नागपूर मुंबई समृद्धी, बाळासाहेब ठाकरे जी का नाम उसको दिया, त्याला दिला आपण. आणि जे अंतर 18, 20, 25 तासाचं 7 ते 8 तासावर आणलं. आज शेतकरी शेतमाल घेऊन सकाळी निघाला तर संध्याकाळी इकडे पोहोचणार, नाही तर पूर्वी सकाळी निघाला तिसऱ्या दिवशी पोहोचायचं. आज मुंबई पुणे आम्ही मिसिंग लिंक करतोय, या पुढच्या वर्षी कंप्लीट होईल. जगातला वायडेस्ट टनल आहे आणि अर्धा तास आणखी कमी होणार. घाटामध्ये आता आपल्याला थांबायची गरज नाही, डायरेक्ट टनेल मधून. हे असे अनेक कामं आम्ही करतोय. पुणे रिंग रोड करतोय, मुंबई वसई विरार मल्टीमॉडल अलिबाग कॉरिडॉर करतोय. मुंबई गोवा जो हायवे आहे तो आता आम्ही डायरेक्ट ऍक्सेस कंट्रोल करतोय, ग्रीनफील्ड. 5 तासामध्ये डायरेक्ट सिंधुदुर्ग, 5 तासामध्ये. महाराष्ट्र में ऐसा इंफ्रास्ट्रक्चर तो आज देश में नंबर 1 महाराष्ट्र है इंफ्रास्ट्रक्चर में. कहीं से भी कहीं जाना होगा तो ईस्ट से वेस्ट जाओ, साउथ से नॉर्थ जाओ, कहीं से भी किसी भी कोने से कहीं भी जाना है, कुठं पण जायचं असेल तर 6 ते 7 तासापेक्षा जास्त लागणार नाही. 5000 किलोमीटर का एक्सेस कंट्रोल ग्रिड रोड का बना है. पत्रकारों को भी सबको काम आएगा वो. आणि म्हणून आता मी आपल्याला एवढं सांगतो, 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये आम्ही जे रखडलेले प्रकल्प होते ते आम्ही पूर्ण केले. कारशेड कंप्लीट झालं. 10 वर्ष मागे गेलो असतो आपण जर कारशेड बंद राहिला असतो. मेट्रो 2, मेट्रो 7, मेट्रो 3, मेट्रो 2, मेट्रो 7 सुरू झालं. मेट्रो 3 आता अर्धा 13.5 किलोमीटर आता चालू होतोय. 13.5-15 लाख लोक डेली प्रवास करणार तिथून. आज खूप मोठ्या प्रमाणावर, आज 2 वर्ष झाली म्हणून थोडा मी याच्या बरोबर थोडं बोलतोय, संधी घेतो. महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत, इंडस्ट्री येते आहे. आपल्याकडे पोटेन्शियल आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे. आज आम्ही महिलांसाठी देखील योजना केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहन, सब लड़कियों को एजुकेशन, हायर एजुकेशन फ्री गवर्नमेंट ने कर दिया है. मामा सराफ साहेब, आपल्याला मी सांगतो, 1 वाजता मला एक फोन आला होता. एका मुलीने आत्महत्या केली. कशासाठी? मुलींना अर्धी फी सरकार भरत होती, पण अर्धी फी भरायची ऐपत, कॅपॅसिटी
पॅरेंट्स मध्ये नव्हती म्हणून तिने आत्महत्या केली. मी त्याच दिवशी रात्री उच्च शिक्षण मंत्री आपले चंद्रकांत दादा पाटिल यांना फोन केला. 2 बजे मैं रात को फोन किया. बोले एक ऐसा सुसाइड हुआ है, आधी फीस भर नहीं पाए इसलिए सुसाइड किया. उसी दिन हमने निर्णय लिया कि पूरी फीस लड़कियों को माफ करेंगे, उसकी फी हम भरेंगे. उसका भी निर्णय, त्याचाही निर्णय आम्ही घेतला. शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला. युवकांसाठी अप्रेंटिसशिप 10,000 रुपयापर्यंत आपण महिन्याला देतोय. ते अप्रेंटिसशिप करेल कंपनीमध्ये, ट्रेनिंग घेईल, त्याला नोकरी मिळेल. 10 लाख वर्षाला युवकांना 10 लाख रुपये पटायचे. अभी कल डिसिजन लिया परसों. असे अनेक निर्णय आम्ही घेतले. आता थोडं संधी मिळाली म्हणून सांगतो. शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला. 7.5 HP पर्यंत जे पंपानी शेती करतात त्यांना वीज बिल माफ केलं. खूप मोठे मोठे निर्णय आम्ही घेतले. ला शुभेच्छा देतो. मंगेश देसाई, प्रवीण करडे यांचं अभिनंदन करतो. प्रसाद यांनी याच्यामध्ये देखील जबरदस्त काम केलेलंच असेल. शेतीने पण त्या शेतीची जबाबदारी यावेळी जास्ती आहे. आणि पुन्हा हा सिनेमा महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगभरामध्ये सर्व लोक पाहतील. आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जीवन चरित्र जे आहे हे बघायला मिळेल आणि त्यातून प्रेरणा मिळेल, ऊर्जा मिळेल, अशा प्रकारच्या अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद. हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही असं पोस्टरवर लिहिण्यात आले. हिंदुत्व हे त्याचं नावच आहे. साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट त्यांचा सिनेमामध्ये पहा तुम्ही. सिनेमामध्ये मी आता बोललं म्हणजे योग्य नाही. सिनेमा तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला कळेल. सर आपण देखील असं लिहिलं होतं की गद्दारांना क्षमा नाही. आता आहे की हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. म्हणजे कसं तुम्ही याकडे बघता? साहेबांचा कामाची पद्धत अशी होती, जे समाजाशी गद्दारी करायचे त्यांना ते माफ करत नव्हते. त्यांचं कार्यकर्तृत्व आपण पहिल्या सिनेमात पाहिलेलं आहे. दुसऱ्या सिनेमात देखील पहा. वैयक्तिक त्यांचं वैयक्तिक स्वतःसाठी कधी जगले नाहीत. ते दुसऱ्यासाठी जगणारं व्यक्तिमत्व होतं. स्वतःसाठी सगळे जगतात, पण दुसऱ्यासाठी जगणं किती कठीण असतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. नाही, जे प्रयत्न आता बघा आम्ही फिल्म सिटी जी मुंबईतली आहे ती डेव्हलप करतोय. एक त्याच्यामध्ये ज्या ज्या काही सुधारणा पाहिजे त्या करतो आम्ही. या सर्व मंडळींशी बोलून करू. ते ठाण्याला एक फिल्म सिटी करायचा विचार आहे. आणि यात हिंदी फिल्म इंडस्ट्री, मराठी फिल्म इंडस्ट्री यांना ज्या काही अडचणी आहेत हे सरकार सगळ्यांचं आहे. जसं सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं, माता भगिनींचं, युवकांचं, तसं या सर्व इंडस्ट्रीचं पण आहे. ही मोठी इंडस्ट्री आहे. लाखो लोक याच्यामध्ये काम करतात. या इंडस्ट्रीला देखील आम्ही पूर्णपणे पाठिंबा देणार. तुमच्या भाषणातही अनेकदा असा उल्लेख आलेला आहे की हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही. कुठेतरी एक राजकीय भाष्य करण्याचा नाही. याच्यामध्ये तुम्हाला एकच सांगतो, आमचं सरकार बाळासाहेबांच्या विचारावर स्थापन झालेलं आहे. बाळासाहेबांचे विचार काय होते? कुठल्या एका धर्माच्या विरुद्ध त्यांचे विचार होते का? तर नाही. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्यायाविरुद्ध लढणं आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणं हे त्यांचं काम होतं. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार आम्ही कधी सत्तेसाठी तडजोड करणार नाही, केली नाही. ज्यांनी कुणी केली त्यामुळे आम्ही सत्तेसाठी कधी तडजोड करणार नाही विचारांच्या बरोबर. आणि म्हणून धर्मवीरांचे विचार, बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेतोय. याचा प्रत्यय या निवडणुकीमध्ये आलेला आहे. सर, तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन आज 2 वर्ष पूर्ण झालेली आहे. आता ठाकरे गटाकडून टीका करण्यात आली आहे की आज जागतिक कृती दिवस आहे. आता
त्यांचं आयुष्यच गेलं त्याच्यामध्ये, घेण्यामध्ये, जमा करण्यामध्ये आणि परदेशात ठेवण्यामध्ये. त्यांच्याकडून मी काय अपेक्षा करू? मी फक्त देण्याचं काम करतोय. आज जनतेला बघा, भरभरून अर्थसंकल्प, हा जो अर्थसंकल्प निश्चयाचा, निर्धाराचा अर्थसंकल्प आहे. ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही अर्थसंकल्प केला नाही. आज महिला भगिनी ज्या माजी मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण ह्याची त्यांनी हेटाळणी केली, पण बाहेर मी आल्यानंतर विधान भवनाच्या माझ्या बहिणींनी माझी ओवाळणी केली, मला राखी बांधली, हातभर राख्या बांधल्या, एवढ्या बहिणी तिथे उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे मला त्याच्यावर आज काही राजकीय बोलायचं नाही. मी आता अधिवेशन चालू आहे ना, तिकडे आतमध्ये काय तर बोलायला ठेवा. चित्रपट, चित्रपटाचा आणि निवडणुकांचा काही अर्थार्थी संबंध नाही. धर्मवीरांचा चित्रपट एका सिनेमामध्ये होऊ शकत नाही, म्हणून हा दुसरा आम्ही केलेला आहे. त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की त्यासाठी हे केलंय. त्याच्यात कुठलेही राजकीय आणि निवडणुकांचा संबंध नाही. धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद. सर, आपण देखील भूमिका निभावलेल्या आहेत. Bobby, as you're happening on web series and a film also, any chance you'll be working in a Marathi film? I would love to see you. I would love to. I mean, it's very challenging because पहले मुझे मराठी सीखनी पड़ेगी और enjoy कर रहा हूँ मैं ये सफर. God has been really kind and I'm getting to live with characters. Definitely, if there's some great character to play, I would love to do it. I would love to play a part in a Marathi film if there's a great character. It would be very challenging. पहले तो मुझे मराठी ठीक से सीखनी पड़ेगी. वो मैं सीख लूँगा क्योंकि हम एक्टर्स. सर, आपण पण आहे ना चित्रपटमध्ये, त्याच्यात डेब्यू केले आहे तुम्ही. तुमचा आहे विनायक बघा. मी आता कसं सांगू तुला? तसं part 3 पण येईल का? कारण 2 मध्ये म्हणजे तिघे साहेब जेव्हा आजारी पडतात तेव्हा तुम्ही त्यांना घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडतात, तिकडे part 2 सांगतो. तर त्याची जी सुरुवात आहे, मग 3 पण येणार आहे का काय पुढे? पहिला 2 तर बघा. धन्यवाद धन्यवाद. फोटो